नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मोठा गोंधळ, राजकीय गोंधळ पाहायला मिळाला। शिवसेनेच्या नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपच्या विरोधात नारे सुद्धा लगावले, घोषणाबाजी केली। महापौर सुधाता पाटील यांच्या खुर्चीजवळ जात शिवसेनेच्या नगरसेवकांनी नारेबाजी केली। सोबतच नगरसेवकांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला। महापौरांच्या समर्थनात भाजपच्या महिला नगरसेवका सुद्धा व्यासपीठावरती चढल्या। महापौर चुकीच्या पद्धतीने सभागृह चालवतायत असा आरोप शिवसेनेचा आहे। या सगळ्या गोंधळामुळे कामकाज काही वेळासाठी स्थगित करण्यात आलं। तर ठाणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष एक प्रकारे पाहायला मिळाला। ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध मुद्द्यांवरनं वाद रंगल्याचं चित्र पाहायला मिळालं। शिवसेनेच्या विरोधात भाजप आणि पवारांची राष्ट्रवादी यांनी आक्रमक भूमिका घेतली। प्रशासकीय काळातील कामकाजाबाबत उपस्थित करण्यात आलेले प्रश्न आणि लक्षवेधी घेण्यात न आल्यामुळे विरोधक आक्रमक झाले। सोबतच विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयाची चावी हरवली, त्यामुळे मोठा गोंधळ झाला। यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयाची चावी शोधण्यासाठी चांगलीच धावाधाव केली। दरम्यान ठाणे महानगरपालिकेत विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शानू पठाण यांची नियुक्ती झाली आहे। सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, संजयजी केळकर साहेब, आमदार निरंजन डावखरे आणि आमचे जिल्हा अध्यक्ष संदीपजी लेले यांच्याशी चर्चा करून वेळ पडली तर महापौर पदाचा मी राजीनामा देईन आणि समोरच्या बाजूला बसून हे सगळ्या ज्या गोष्टी चुकी चालल्यात ह्या मी भविष्यात होऊ देणार नाही। आणि भारतीय जनता पार्टीचा हा अजेंडाच आहे की क्लॅरिटी, पारदर्शकता। आणि जर सदस्य लोकांना जर बोलायला देत नसतील आणि एखाद्या सदस्याला जर बोलायला देत असतील आणि कुठेतरी चुकीच्या पद्धतीने महापालिका सभागृह हाणण्याचा प्रयत्न करत असेल शिवसेना, तर हे मुळात आम्ही कधी खपवून घेणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।